त्यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. माझे मिस्टर दीपनाथ पत्की, तुमच्या कॉलेजचे अध्यक्ष बसवराजी पाटील, राजुरेजी, आपले प्रिन्सिपॉल, लाडके प्रिन्सिपॉल सर मस्के सर, संस्थेचे सगळे पदाधिकारी, प्रत्येकाचं नाव काय मला माहिती नाही आहे, आमचे कोंडराव सर, शेख आणि अजून कोण आहे नांदेडचं? कोणतं कॉलेज? यशवंत महाविद्यालय. अजून तू पण आहेस का? इंदिरा. हो, पहिल्यांदा बोललीस. आणि तुम्ही सगळे NSSच्या मित्रमैत्रिणी, या संस्थेचे, या कॉलेजचे शिक्षकही असतील, हा सगळा शिक्षक वृंद, मला खूप आनंद होतोय आज या कॉलेजमध्ये उभं राहून तुमच्याशी बोलण्या एवढा आनंद. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मध्ये मी रमणारी व्यक्ती आहे. मी शिक्षकच होते आणि जसं दीप म्हणाला, हे म्हणाले की मॅडम दीपनाथ असं नाव सांगितलं, पूर्ण नाव जरा मी त्यांना बोलायचं म्हणून सांगितलं, नाहीतर मी साधारणपणे दीपच म्हणते, पहिल्यापासूनच म्हणते. त्याने सांगितलं ना आम्ही NSS मध्ये मित्र होतो म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही मैत्री आमची, जरी आमचं लग्न झालं तरी आमची मैत्री टिकून आहे. दोन वेगळ्या गोष्टी येतात, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वैवाहिक जीवन आणि मैत्री टिकून आहे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मैत्रीमध्ये आपण काहीही आडपडदा न ठेवता, कोणताही मान सन्मान इगो मध्ये न आणता एकमेकांशी गोष्टी शेअर करत असो, ती आमची मैत्री अजूनही टिकून आहे. आणि सरांच्याकडे मी आज दुसऱ्यांदाच फक्त उदगीर झाले. याच्या आधी एक वेळेस मला वाटतं देशमुखांच्याच ते व्याख्यानमालेच्या वेळेसच डोळे सरांच्या घरी गेलो होतो. डोळे सर पीपल्सला होते, मी सध्या पीपल्सला सचिव आहे. डोळे सर पीपल्स कॉलेजमध्ये होते पॉलिटिकल सायन्सचे. म्हणजे एक तुमचं हे उदयगिरी कॉलेज आणि नांदेडचं आमचं पीपल्स कॉलेज याचा एक ऋणानुबंध आहे. आणि आज मला असं वाटतंय की हा ऋणानुबंध जास्त घट्ट करण्याची संधी मला तुम्ही दिलेली आहे, त्याबद्दल सर्वप्रथम आपले धन्यवाद. ही मुलगी मराठी खूप सुंदर बोलते, अजिबात न अडखळता. मराठी स्पीकर्स, मराठी बोलणारे लोक सुद्धा जितकं छान मराठी बोलणार नाही इतकं सुंदर ही मराठी बोलते. आजकाल काय झालंय की आपल्याला भाषा स्वच्छ, छान, स्पष्ट बोलणं हे सुद्धा काहीतरी मला वाटतं की काही कमीपणाचं वाटतं की काय 2-4 भाषा मिक्स केल्याच्याशिवाय आपल्याला बोलता येत नाही की काय, असं वाटायला लागलं माझ्या बोलण्यामध्ये. येतं काही इंग्लिश शब्द आपण जे अडॉप्ट केलेले आहेत, काही घेतलेले आहेत. भाषा एकमेकांचे शब्द घेतातच, पण भाषेतून स्वतःला व्यक्त होता येणं, आपले विचार मांडता येणं, आपली भावना स्पष्टपणे समोरच्याला कळेल या पद्धतीने सांगता येणं, हे एक स्किल आहे. आपली जी मातृभाषा आहे, या मातृभाषेतून आपण शिकल्याच्या नंतर आपण आपल्या स्वतःला एक्सप्रेस करू शकतो, आपल्या भावना योग्य शब्दामध्ये. शब्दही योग्य असले पाहिजेत, योग्य भावना योग्य शब्दात समोरच्याला कळेल या पद्धतीने आपल्याला जर बोलता आलं तर हे एक फार मोठं स्किल आपल्याला येत नाही. तुम्हाला माझं बोलणं ऐकून कदाचित असं वाटत असेल की त्यात काय, ही छोटीशी गोष्ट आहे, पण ही छोटीशी गोष्ट नाही आहे मैत्रिणींनो. तुम्हाला जेव्हा इथे मी पाहते ना, तर तुमच्यामध्ये मला स्वतःला पाहते. ज्यावेळेस 74ला आधी म्हणाला तसं सेकंड इयरला, फर्स्ट इयर सेकंड इयरला असो, आम्ही NSS मध्ये पहिल्यांदा मला जायचा चान्स मिळाला होता. त्यावेळेस आम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरला असू, मी फर्स्ट इयरला, तो कदाचित सेकंड इयरला असेल, मी फर्स्ट इयरला असेल. तर त्यावेळेसपासून NSSशी माझा संबंध आहे आणि मला विद्यार्थ्यांशी बोलायला आवडतं. मग ह्या NSSने काय दिलं? हे NSS संघटना आहे काय? तुम्ही म्हणालात ना, नॉट मी बट यू. हे जे ब्रीद वाक्य आहे, हीच तर तुमच्या नेतृत्वाची सुरुवात आहे. हीच तर तुमच्या नेतृत्वाची सुरुवात आहे. शेख जे बोलते आहे ती सुद्धा नेतृत्वाची सुरुवात आहे.
इथं येणं, कॉन्फिडेंटली बोलणं ही सुद्धा नेतृत्वाची सुरुवातच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लागतं ते एक्सपोजर. एक्सपोजर म्हणजे काय? सगळेजण हा शब्द वापरतात की एक्सपोजर पाहिजे, एक्सपोजर पाहिजे. एक्सपोजर म्हणजे काय? एक्सपोजर म्हणजे 4 माणसात मिसळता येणं. एक्सपोजर म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या हावभावावरून समोरची व्यक्ती चांगली आहे का वाईट आहे, योग्य आहे, नाटक करते का काय, हे सगळं त्याच्या व्यक्तिमत्वावरून, त्याच्या नजरेतून, त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला कळणं. आणि हे कळण्यासाठी आपल्याला लोकांच्या मध्ये मिक्स व्हावं लागतं, लोकांच्या मध्ये जावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं. बोलल्याच्याशिवाय आपल्याला कळत नाही की कोण नाटक करतंय, कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, कोण उगाच तारीफ करतंय, आणि कोणाचा काही स्वार्थ खरंच आहे का कोणी निस्वार्थी भावनेने आपल्याशी मैत्री करताय. ह्या सगळ्या गोष्टी जर कळायच्या असतील तर NSS सारखं एक्सपोजर मिळालंच पाहिजे. NSS सारखं एक्सपोजर मिळाल्याच्या नंतर काय होतं? एकदा तुम्ही इथे आलात, एकमेकींशी बोलायला लागलात, एकमेकींचे प्रॉब्लेम समजायला लागले की आपला प्रॉब्लेम छोटा होतो. एकमेकींच्या आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी, घटना समजायला लागल्या की आपल्याला जी एक फार मोठं अनसक्सेस किंवा फार मोठं अपयश किंवा फार मोठं दुर्दैव वाटत असतं. प्रत्येकाला वाटतं जे माझ्या बाबतीत घडतं ना, माझ्याच बाबतीत का घडतं असं? बाकीच्यांचं तर लाईफ कसं, त्यांचं आयुष्य कसं छान चाललेलं आहे, फक्त मलाच अडथळे येतात, मलाच अडचणी येतात, मलाच अपयश येतं, हे आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की ह्या सगळ्या गोष्टी फक्त माझ्या आयुष्यात का घडतात असं नसतं. जेव्हा तुम्ही 4 मुलींच्या मध्ये बोलता ना, त्यांच्याशी तुमच्या आयुष्याबद्दल बोलता, मैत्रीबद्दल बोलता, तुमच्या अनुभवांच्या बद्दल बोलता, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की असं नाही आहे. जे अनुभव मला येतात, जे अनुभव ह्या मैत्रिणीला येतात, हे अनुभव साधारणपणे सगळ्यांचे सारखेच आहेत. सगळ्यांचे अनुभव हे सारखेच आहेत. त्यामुळं आपल्याला एवढं काही स्वतःला दुर्दैवी मानायची गरज नाही. आपल्याला स्वतःला अपयशी, आणि तुम्हाला सांगू का, अपयश असं काही नसतंच, काहीच नसतं. घटना घडतात त्या आपल्याला एकतर शिकवायला घडतात, एकदा आपण जे काही शिकलेलं आहोत ते योग्य रीतीने मांडता आलं हे सांगायला घडत असतात. त्यामुळे यश अपयश असं जीवनामध्ये काही नसतंच, फक्त असतं ते शिक्षण. शिक्षण तर तुम्ही घेत आहात ना, वर्गामध्ये शिक्षण मला पाहिजे. वर्गामध्ये शिक्षण तर तुम्ही घेत आहात, मग त्या शिक्षणाचा आणि ह्या शिक्षणाचा काय फरक आहे बरं? तुमच्या लक्षात आलं असेल की काय फरक आहे. वर्गामध्ये तुम्ही जे शिकता ते पास होण्यासाठी प्रश्न उत्तर पाठ करता, गाईड पाहता, पुस्तकं वाचता की नाही मला माहिती नाही, गाईड पाहता, प्रश्न उत्तर पाठ करत असाल, सर नोट्स देत असतील त्या नोट्स घेत असताल, त्या 2-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढत असताल, आणि त्या प्रश्नपत्रिकांच्या मधले प्रश्न पाहून हीच सिस्टीम अजूनही असावी असा माझा अंदाज आहे. 2-4 वर्षाचे प्रश्न पाहून तुम्ही आपल्याला येणाऱ्या प्रश्नांचा म्हणजे प्रश्नपत्रिकांचा किंवा परीक्षेमध्ये येणारा एक गेस तयार करत असाल आणि त्या पद्धतीने अभ्यास करत असाल, पास होत असाल, छान मार्क 60%, 70%, 75%. पुढच्या वर्गात जाता, मागच्या वर्गाचा फक्त एवढासा जो केलेला अभ्यास असतो संपून जातो, विसरून जातो. जसे पुढच्या वर्गात जाता तसा मागच्या वर्गातला अभ्यास, कारण तो अभ्यास केलेलाच नसतो, कारण आपण विद्यार्थी म्हणून राहिलेलाच नसतो, आपण परीक्षार्थी म्हणूनच अभ्यास केलेला असतो. त्याचा उपयोग संपला की संपला, पास झालो की पुढचं पाठ मागचं सपाट. पण हे जे शिक्षण तुम्ही इथे घेतात खुल्या जगात, दीप जसं म्हणाला की आकाशाखाली तुम्ही जे शिक्षण घेत आहात, खुल्या जगात येऊन तुम्ही जे वावरत आहात, एकमेकांशी बोलत आहात, पाहत आहात, दुसऱ्या शिक्षकांना पाहत आहात, हे शिक्षण हे खरं शिक्षण आहे. म्हणून याच उद्देशाने खरं म्हणजे गुरुदेवाने शांतिनिकेतनची स्थापना केली होती. कोण गुरुदेव? कोण गुरुदेव बरं सांगा बरं कोणीतरी. कोण बोल?
रवींद्रनाथ टागोर, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. कारण प्लीज, रवींद्रनाथ गुरुदेव म्हटलं की दुसऱ्या क्षणी माझ्या मनामध्ये धस्स झालं की मी गुरुदेव म्हणते आहे की तुम्हाला कोणता तरी बाबा बुवा ह्याची आठवण येते की काय, याची आठवण येते की काय, असं एकदम बोलले तर खरं मी, पण बोलल्याच्या नंतर एकदम असं वाटलं म्हणून विचारलं मी. रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना ओपन स्कूल, मुक्त विद्यापीठासारखीच केलेली होती. का तर तिथे तुम्हाला तुमच्या आवडीचे विषय शिकता यावे, तिथे तुम्हाला तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करता यावं म्हणून NSS हा व्यक्तिमत्व विकासाचा एक मोठा काय म्हणतात त्याला माइलस्टोन, मैलाचा दगड आहे. पण खरोखर सिन्सिअरली केलं तर, मला सर्टिफिकेट मिळतंय म्हणून केलं तर मग त्याचा काय उपयोग नाही, तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. ना तुमच्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्याचा उपयोग आहे, ना तुमच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग आहे, ना तुमच्या नेतृत्व गुणासाठी त्याचा उपयोग आहे. फक्त अटेंडन्स येईल आणि सर्टिफिकेट येईल. कदाचित त्याचा उपयोग नोकरी जर तुम्ही केली, तिथे NSS सर्टिफिकेट जर आवश्यक असलं किंवा त्याला काहीतरी प्राधान्यक्रम असला तर त्याचा उपयोग आहे. आणि त्या दृष्टीने जर तुम्ही येताल तर तुम्ही इथनं काही शिकून जाणार नाही. त्या दृष्टीने जर आपण अटेंड करत असू NSSची शिबिरं तर आपण इथून काही शिकून जाणार नाही. कारण नुसता तुम्ही लिहिताय, पास होताय म्हणजे तुम्ही सुशिक्षित होता आहात. सुसंस्कृत होणं हा अजून दुसरा भाग आहे मैत्रिणी. सुशिक्षित होणं आणि अबकडई लिहिता येणं हा सुशिक्षित, आणि वर्षभर परीक्षा पास होणं, मॅट्रिक, 12वी, BA, MA किंवा अजून जे काही, हा होणं हा एक वेगळा भाग आहे. आणि मनाने सुसंस्कृत होणं हा एक वेगळा भाग आहे. आणि हा सुसंस्कृत होणं हा नेतृत्व विकासाचाच भाग आहे. तुम्ही काय काय शिकलात बरं? सुसंस्कृत होताना ह्या शिबिरामध्ये तुम्ही काय काय शिकलात बरं? सगळ्यात नेतृत्व विकासासाठी काय शिकायला पाहिजे? काय शिकायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं काय शिकायला पाहिजे? काय आवश्यक आहे? येता येता मी गाडीतून येत असताना मला छोटा नातू आहे, एक 10-11 वर्षाचा. त्याला बराच इंटरेस्ट आहे चर्चा करण्यामध्ये. महाभारत पाहतो, रामायण पाहतो आणि चर्चा करण्यात त्याला खूप इंटरेस्ट आहे. मलाही असं वाटतं की त्याला काहीतरी टोचावं, आपण बोलावं. बोलतो का पाहू आपण. असंच एक दिवस त्याची आई रागवत होती सारखा. त्याची आई म्हणजे माझी मुलगी. ती रागवत होती त्याला की सारखा काय टीव्ही पाहतो, सारखा काय टीव्ही पाहतो, 24 तास टीव्ही पाहतो. मला म्हणत होती तू सांग त्याला, महाभारत पाहत राहतो, वेड्यासारखा पाहतो. मग मी काय म्हटलं त्याला थोडंसं जवळ येऊन की तुला काय समजतं राजा महाभारतातला? 10 वर्ष 11 वर्ष वय, तुला काय समजतं राजा महाभारतातलं? तू कशाला एवढा पाहतो सारखा? सगळं समजतं म्हणला मला. म्हटलं सांग बरं, महाभारत घडण्यासाठी कोण कारणीभूत होतं सांग बरं. म्हटलं तुला समजलं का? एवढं मोठं युद्ध झालं, व्हायला नको होतं ना, पण एवढं मोठं युद्ध झालं. तुझ्या मते काय आहे? कोणामुळे हे युद्ध झालं? त्याला विचारलं मी, तुझ्या मते काय? एवढं पाहतो ना तू, सांग मग कोणामुळे युद्ध झालं? तो म्हणला आजी. म्हणला आजीच आहे ना मी. तो म्हणाला की आजी, जर म्हणाला की कुंतीने कर्णाला सांगून टाकलं असतं की तू माझा मुलगा आहेस. आता 11 वर्षाचा पोरगा त्याच्या बुद्धीने बोलताय ना, तर तू माझा मुलगा आहेस, तर युद्ध झालं नसतं. मी म्हटलं अरे खरं आहे, युद्ध झालं नसतं. मग दुर्योधनाचं काय? त्याला तर राजा व्हायचं होतं. मग असं बोलता 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 आम्ही या निष्कर्षावर 15-20 मिनिटं बोललो. तो या निष्कर्षावर आलो की या महाभारतामध्ये प्रत्येकाची थोडी ना थोडी चूक आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी दोष आहे. जे पुस्तक आपण वाचतो, जे टीव्ही सिरियल तुम्ही पाहता, जे पुस्तक तुम्ही ऐकता, त्या पुस्तकातून काय आपल्याला घ्यायचंय हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. नेतृत्व गुणाचा हा पाया आहे. तुमचं युवती नेतृत्व शिबिर आहे ना, युवती नेतृत्व शिबिर कशाला? मी तर म्हणते की तुमच्या वरच पुढचं सगळं जग, मुलींच्या वर, स्त्रियांच्या वर पुढचं सगळं जग अवलंबून आहे. कारण तुम्ही तुमच्या मुलामुलींना घडवत असता. घडवत असता. एखादी आई, शिक्षक होते ना, मी सांगितलं तुम्हाला, मुली यायच्या परीक्षेच्या वेळेस, त्या म्हणायच्या की मॅडम, मॅरिड असायच्या, लहान मुलं असायची काही काही वेळेस,
कॉप्या करायच्या. तर आम्ही स्ट्रिक्टली कॉप्या करायला मना करायचो, त्यांना कॉपी करू द्यायचो नाही. खूप शिव्या द्यायच्या, खूप. अगदी तुला नोकरी, अरे तुला नोकरी मिळाली आहे, तुमचं काय जातं, आम्ही शिकलो तर, असं खूप खूप बोलायचं, खूप बोलायचं. मग त्यांना आम्ही समजून सांगायचो की समजा तुम्ही कॉपी करून पास झालात, तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगता? उद्या तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगताल? हे सांगताल का की कॉप्या करा आणि पास व्हा, आणि मग नोकऱ्या मिळत नाहीत किंवा एक ऍप्लिकेशन लिहिता येत नाही आपल्या मुलाला, असं लक्षात आल्यावर मग तुम्हाला काय वाटेल? मग त्यांना ते पटायचं, त्यांना कुठेतरी पटायचं. मग शिव्या देणं थांबवायच्या, लिहायच्या काही नाही, कारण अभ्यास केलेला नसायचा. लग्न, संसार, ह्या सगळ्या गोष्टी मागे असल्या, मुलं बाळा, हे सगळ्या गोष्टी मागे असल्यामुळं. पण ते एक्सक्यूज नाही आहे, पास होणं महत्वाचं नाही आहे. मी तुम्हाला सांगत होते ते हे की पुस्तक वाचा, अभ्यास करा, या सगळ्याने परिणाम काय झाला पाहिजे? या सगळ्याचा परिणाम तुम्हाला विचार करता आला पाहिजे. करतोय का आपण विचार? या सगळ्यांचा परिणाम तुम्हाला विचार करता आला पाहिजे. सर काय म्हणाले की मला वाटतं गायकवाड सर म्हणाले की हे जे प्रकरण झालेलं खराच, त्या त्या बुवाबाजीच्या नादी तुम्ही कोणी लागू नये, अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे झालं पाहिजे. तुमचं काय मत आहे हो? का बायका मागे लागतात असं? कोणी सांगा उठून, का लागतात असं बायका मागे? बुवाच्या, बाबाच्या, पुरुषही लागतात. मानसिकता काय? मॅडम प्लीज, दुसरं कोणाला प्रसंग हां सांग. माइंडसेट म्हणजे आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही अंधश्रद्धामध्ये बघा, देव आहे, म्हणजे देव आहेत ते आपण सगळेच फॉलो करतो, पण अंधश्रद्धा सगळेच फॉलो करतात. अंधश्रद्धा म्हणजे काय? म्हणजे एखादी गोष्ट जी ओके, अंधश्रद्धा समाजामुळे स्त्रियांच्या मन अंधश्रद्धा झालेली आहेत असं म्हणायचं तुला? एज्युकेशन कमी असल्यामुळं. मी बोलू का? बरं शेख. अंधश्रद्धा म्हणजे की श्रद्धा ठेवायची, बट असं कोणत्या पण व्यक्तीवरती नाही ठेवायची की जो अंध आहे, म्हणजे आपल्याला काही सांगतोय, जसं की महाराज म्हणजे बुवा वगैरे जे बोलतात त्यांच्यावरती नाही ठेवायची. श्रद्धा म्हणजे अशी श्रद्धा ठेवायची की हा ठीक आहे, आपण करू शकतो, एवढंच बस. ओके. तुम्ही कोणी सांगणार आहात? तुम्ही बोलता म्हणाला मॅडम. मला असं वाटतं की मॅडम म्हणजे विशेषतः की ज्यांना मुलं होत नाहीत किंवा मुलगा होत नाहीत अशा बायका बळी पडतात. अशा प्रकरणांमध्ये अगदी उच्च शिक्षितसुद्धा बायका बळी पडतात. तर त्या महिलांवर असा एक दबाव असतो पुरुष सत्ताक व्यवस्थेचा की त्या स्त्रीला अपत्य झालंच पाहिजे. आणि पुरुष ते कशासाठी बळी पडतात? त्याच्यात पुरुष पण आहे. हो, त्याच्यामध्ये त्यांच्यावरही तो दबाव असतो सामाजिक. मुलाचं नाही, त्यांना पैसा पाहिजे, सत्ता पाहिजे. प्लीज मॅडम एक बसा. एक गोष्ट सांगते तुम्हाला, अजून एक गोष्ट. काल खरं म्हणजे ही गोष्ट मी सांगू नये तरी पण सांगते आहे की काल आमच्याकडे पीपल्स कॉलेजमध्ये काब्दे सरांनी राजीनामा दिला अध्यक्षपदाचा. आपण सगळ्यांनी ती बातमी वाचली असेल. काब्दे सरांनी राजीनामा दिला. काब्दे सर 90 इयर्स ओल्ड, तब्येत खराब झाली आहे, चालायला त्रास होतो, इथनं तिथपर्यंत जायला त्रास होतो, म्हणजे आधाराशिवाय जाऊ शकत नाही, डिमेन्शिया झालं आहे. खरं तर मी एवढं पर्सनल गोष्ट त्यांची माफी मागून सांगते मी, पण हे तुमच्यासाठी आवश्यक आहे म्हणून सांगते. की त्यांना लक्षात येत नाही आहे आपण काय बोलतो, काय म्हणजे रिपीटेडली एक वाक्य. आता मला एकाच गोष्टीसाठी पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला 6 वेळेला दिवसभर फोन केला त्यांनी की श्यामल मी तुला शुभेच्छा देतो. म्हणजे लक्षात राहत नाही. म्हातारपणे, वयाची मर्यादा, शरीर, मेहनत केलेलं खूप आयुष्यभर असं शरीर असतं, ते कुठंतरी तुम्हाला सांगतं की बाबा रे आता थांब. सरांनी राजीनामा दिला. सरांच्यावर खूप लोकांचं प्रेम आहे, पेपरमध्ये वाचलं असेल. आमचं सुद्धा तेवढंच प्रेम आहे. आम्ही सुद्धा सरांना सांगितलं होतं, मी सचिव म्हणून, की सर तुम्ही फक्त थांबा, आम्ही सगळं काम आम्ही करतो, पण तुम्ही आमचा चेहरा आहात, तुम्ही राहा अध्यक्ष म्हणून. नाही म्हणाले. हे झालं सगळं, राजीनामा दिला.
मग पेपरमधून सुरू झालं. मग विद्यार्थ्यांनी मला पत्र पाठवले. विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवर मेसेजेस, पत्र, काही जणांनी, काही आंदोलकांनी की तुम्ही काब्दे सरांचा राजीनामा मंजूर केला तर आम्ही आंदोलन करू. काब्दे सरांचं असं तसं तसं बरंच, म्हणजे ते समाजाचा नेता आहे, चांगला नेता आहे, निस्वार्थ आहेत वगैरे वगैरे सगळं सांगितलं. फोन राव हे घेऊ देऊ नका ना जास्त करून, तुम्ही रेकॉर्ड करताय मला माहिती आहे. काब्दे सरांना वाईट वाटेल, वाईट वाटेल असं काही नको, फक्त तुम्हाला ते आवश्यक आहे म्हणून सांगते आणि अत्यावश्यक आहे म्हणून सांगते. मग माझ्याबरोबर असणारे माझ्या गव्हर्निंग काउन्सिलमधले काही लोक म्हणाले आंदोलक तुम्हाला भेटायला येणार आहेत वगैरे वगैरे, मोठं आंदोलन करणार आहेत. आम्ही पण पोलिसला सूचना दिली, त्यांनी पण पोलिसला सूचना दिली आणि मग आले. मग ते म्हणाले की आम्ही आंदोलन नाही करणार, आम्ही तुमच्याशी बोलतो, येऊन निवेदन देतो. म्हटलं ठीक आहे या. मग ते आले केबिनमध्ये माझ्या आणि 10-12 जण होते आणि त्यांनी सांगितलं. मग जसं मी तुमच्याशी बोलते तसं मी त्यांनाही बोलते. जाता जाता काय झालं, त्या जे मुलं आले होते आता त्यांचं एज्युकेशन संपलं होतं. चळवळीतले मुलं, कोणतरी चळवळीचा उल्लेख केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, नागरी कृती समिती, मराठवाडा विकास, तुम्हाला माहिती आहे याच्यात सगळ्यात काब्दे सर आहेत. राजुरेजी तुम्हाला पण वाईट वाटून घेऊ नका, मी सांगते पण वाईट वाटून घेऊ नका. तर ते मुलं आले आणि जाता जाता सगळं झाल्यावर, सगळं सांगितल्यावर, सगळं ऐकून घेतलं तरी पण आमचं निवेदन घ्या म्हणाले. म्हटलं ठीक आहे द्या तुम्ही, मी ठेवते बैठकीमध्ये. मग ते जाताना काय म्हणाले माहिती का, सरप्रायझिंगली, की मॅडम आम्हाला एवढं सगळं कोणी सांगितलंच नाही, आम्हाला हे काहीच माहिती नाही की सरांची तब्येत अशी आहे, आम्ही नाहीतर आलोच नसतो, आम्हाला काहीच कल्पना नाही. मी त्यांना म्हटलं तुमच्या प्रेमाचं सुद्धा त्यांना टेन्शन येऊ देऊ नका, तुमच्या प्रेमापायी त्यांची तब्येत बिघडेल असं तुम्ही पाहू नका. तुमचं जेवढं प्रेम आहे तेवढंच आमचं आहे. आम्ही काही त्यांना काढायला बसलो, मी तर 25 वर्ष गेले, 26 वर्ष त्यांच्या सोबत काम करते आहे. त्या मुलांना ते पटलं. पण झालं काय होतं की ज्यांनी त्यांना आंदोलन करायला सांगितलं अर्धवट माहिती दिली आणि जा म्हणून सांगितलं. मला सांगा, तुम्ही नेतृत्व गुण विकास शिबिरामध्ये आला, स्वतःचा विचार करायला पाहिजे ना. त्याचा बेसिक फंडा हा आहे की तुम्ही विचार करायला शिका. कोणालाही तुमचा युवती म्हणून, स्त्री म्हणून, आई म्हणून, मैत्रीण म्हणून, बायको म्हणून वापर करू देऊ नका. एवढे जरी तुम्ही केलं ना, कारण नेते मंडळी वर्षे वरच राहत असतात आणि तरुणांना काहीतरी अर्धवट माहिती पूर्ण घ्या, पूर्ण माहिती घ्या. कारण कार्यकर्त्यांची गरज असते पण कार्यकर्ता सुशिक्षित असला, सुसंस्कृत असला पाहिजे. तर मग त्यांच्या ग्रुपमध्ये असलेल्या एखाद्या मुलीची विटंबना होत असताना तो थांबवू शकतो. नाहीतर ही माझी बहीण नाही, ही माझी मैत्रीण नाही म्हणून तो कट मारून जाण्याचा प्रयत्न जे मुलं करतात, हे मुलं करणार नाही. कधी करणार नाही? जर ते सुसंस्कृत असतील तर. जर ते सुसंस्कृत असतील तर. आणि सुसंस्कृतपणाचं पहिलं लक्षण, पहिली महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही विचार करायला शिका. चुका होतील, होऊ द्या, चुका होतील, होऊ द्या. पण चुका झाल्या म्हणून आपण विचार करायचा नाही आणि जिम्मेदारी घ्यायची नाही असं नाही. जिम्मेदारी घ्यायला शिका. जी चूक तुमच्या हातून होतीये त्या चुकीची पण जिम्मेदारी तुम्ही घ्यायला शिका. दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडायचं नाही की ह्याच्यामुळे चूक झाली, त्याने मला चूक सांगितलं, तिने मला सांगितलंच नाही की हे पुस्तक चांगलं आहे, तिने मला ही म्हण सांगितली नाही. स्वतःच्या यशाची जशी जिम्मेदारी तुमची आहे, स्वतःच्या अपयशाची जिम्मेदारी पण तुम्हीच घ्यायला शिका. अपयशाची, स्वतःच्या चुकांची जिम्मेदारी जेव्हा तुम्ही शिकायला घ्याल ना, स्वतः घ्याल, आई वडिलांच्यावर, भावा मित्रावर न देता, तेव्हा तुम्ही पुढे जायला लागाल. तेव्हा तुम्ही हळूहळू पुढे जायला लागाल. तुम्ही जेव्हा विचार करताल तेव्हा तुम्ही मुलाला आणि मुलीला विचार करायला शिकवताल. तेव्हा तुम्ही मुलाला आणि मुलगा, आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे त्यामुळं मुलगा नाही म्हणून बाबा बुवाकडे लोक जातात. मुलगा असलेल्या स्त्रीला समाजात जास्त मान मिळतो, जास्त मान मिळतो. मुलं बाळा असलेल्या स्त्रियाला जास्त मान मिळतो.
जिला मुलबाळ नाहीच आहे त्या स्त्रीला मान मिळत नाही, त्या स्त्रीला मान मिळत नाही. जिला मुलगा आहे तिला अजून जास्त मान मिळतो. म्हणजे त्या बाईला असं वागवायला, ठीक आहे आपल्याला बोट ठेवायला किंवा नावं ठेवायला जागा मिळते, पण त्या बाईची अशी मानसिकता तयार होण्यासाठी आपल्या रूढी, आपल्या परंपरा, आपला समाज, आपलं राजकारण, आपलं सांस्कृतिक व्यवस्था, ही सगळं कारण आहे असं वाटत नाही तुम्हाला? हे कोणी बदलायचंय? हे कोणी बदलायचंय? आपले मित्र तर आपल्याबरोबर, पुरुष तर आपल्याबरोबर आहेतच, ते तर आहेतच, पण ह्याची जिम्मेदारी जास्त आपल्यावर आहे. आणि ही जिम्मेदारी आपण कधी घेऊ? जेव्हा आपण विचार करायला लागू. तेव्हा विचार करणं याची दुसरी पायरी आहे योग्य अयोग्य हे कळणं. आणि याची तिसरी पायरी आहे जी सावित्रीबाई फुलेंनी केली. दगडं खाल्ले पण त्या ठामपणाने आपल्या विचाराशी प्रामाणिक राहिल्या. त्यांना जे पटलं ते करण्यासाठी त्या ठाम राहिल्या, घाबरल्या नाहीत. एकट्या होत्या ना. आज तुम्ही इथं आहात त्या आईमुळे आहात, इथे तुम्ही आहात त्या दगडा खाणाऱ्या त्या स्त्रीमुळे आहात. त्यांना तो विचार पटला, त्यांनी त्या विचारासाठी वाटेल ते करण्याचा माझ्या अंगावर शेण टाका, मला दगडाने मारा, काय करायचं ते करा, पण मी हे करेन असं त्या म्हणाल्या आणि त्यांनी ते केलं. दुसरी एक हॅरिएट नावाची, पेपर वाचता? माझा नवरा मला नेहमी म्हणत असतो पेपर वाचत नाही म्हणून. मी तुम्हाला म्हणते पण मी वाचते. 8 पेपर वाचत नाही पण 2-4 पेपर निश्चित वाचते. लोकसत्तामध्ये ही कालच्या शनिवारच्या लोकसत्तामध्ये कालच्या त्या निग्रो स्त्रीची बातमी आहे. सावित्रीबाई फुलेचं सांगितलं म्हणून हॅरिएटचं सांगते. दक्षिण अमेरिकेमध्ये त्या काळात गुलामगिरी, लोकसत्तात आलेला लेख आहे कालचा, तुम्ही वाचला नसेल, शिबिरात आहात. 2 मिनिटात संपवते, मला माहिती आहे तुम्ही खूप वेळच्या बसा. तर तिचं जसं सावित्रीबाईचं सांगितलं तसंच तिचं पण फार महत्वाचं आहे. आई गुलाम होती. 18-19व्या शतकातली गोष्ट आहे. आई तेव्हा स्त्रिया गुलामगिरीत होत्या. त्यांना स्वातंत्र्य असं पण इतकं पण यायचं स्वातंत्र्य काय काय केलंय स्त्रियांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. महिला दिन साजरा करून आपण मोकळ्या होतो, पण हा महिला दिन साजरा करता यावा म्हणून सुद्धा स्त्रियांनी किती प्रयत्न केलाय, काय काय स्त्रियांना भोगावं लागलेलं आहे. एक वेळेस तुम्ही सिमॉन द बॉचं सेकंड सेक्स नावाचं पुस्तक वाचा. तुमची नजर स्वतःकडे पाहण्याची सुद्धा बदलून जाईल. स्वतःकडे सन्मानाने पहा. स्वतःकडे, मी बाई आहे म्हणून माझं काहीतरी चूक आहे असं पाहू नका. स्वतःकडे आदराने पहा, सन्मानाने पहा. ती हॅरिएट नावाची मुलगी, मिंट तिचं नाव होतं लहान असताना. तिची आई गुलाम होती. 5व्या वर्षी तिला उचलून नेलं एका बाईने. आईला कळलं नाही, शेतामध्ये गुलाम होती आई, तिची काम करत होती. आणि त्या मुलीला नेलं, सुजान काहीतरी नाव आहे, त्या मुलीला नेलं. त्या 5 वर्षाच्या मुलीला आपल्या छोट्या बाळाला सांभाळायला ठेवलं. दक्षिण अमेरिकेतली 19व्या शतकातली गोष्ट आहे की आपल्या मुलीला सांभाळायला ठेवलं. ते छोटं बाळ रडलं तरी त्या मिंटलाच मार बसायचा. अशी ही 5 वर्षाची मुलगी गुलाम झाली. कोणाला तरी मारण्यासाठी फेकलेला रॉड तिच्या डोक्यात बसला आणि ती तसा तिला मग फिट्स वगैरे यायचा त्रास सुरू झाला. ही मुलगी 14व्या-15व्या वर्षी कशी बशी त्या गुलामगिरीतून निसटली आणि दुसऱ्या देशात पोहोचली. तिथे गेल्यावर तिने पाहिलं की मी मोकळी आहे, मी स्वतंत्र झाले. आणि त्या स्वातंत्र्याचा तिला इतका आनंद झाला, तितकंच दुःख झालं तिला की माझ्या बाकीचे लोक सगळे गुलाम आहेत. मग आता ती हॅरिएट झाली होती. तोपर्यंत तिचं लग्न झालं. तिचा नवरा तिकडेच राहिला गुलाम म्हणून. ही एकटीच पळून गेली, स्वतंत्र झाली. आता ती हॅरिएट झाली होती. नाव तिचं हॅरिएट होतं. आणि मग या बाईने पुन्हा कोणी गेलं असतं का, एकट्याने विचार केला असता स्वतःचा, तर ही बाई पुन्हा तेवढी दलदल पार करून दक्षिण अमेरिकेत जाते आणि तिथे गुप्त राहून काम करते स्त्रियांच्यासाठी. आणि गुलामगिरीतून अनेक स्त्री आणि पुरुषांना ही बाई मुक्त करते. हे असतं नेतृत्व. जी गोष्ट आपल्याला इतरांना कन्व्हिन्स करता आली पाहिजे, सांगता आलं पाहिजे. तुम्ही स्वतःबद्दल जर बोललात, स्वतःबद्दल विचार केला,
तर स्वतः एकटे राहताल. सगळ्यांच्या बद्दल विचार केलात तर तुम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जाता. एकटं पुढे जायचंय का सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय ते अशा शिबिरांच्या मधून तुम्हाला कळतं. मला वाटतं बराच वेळ झालाय मी बोलते आहे, तुम्हाला भूक लागलेली दिसते. घड्याळ पाहता आहात तुम्ही, काय घड्याळ पाहता आहात तेवढं तर मला निश्चितच कळतं. विद्यार्थ्यांचे चेहरे वाचता येतात मला, काय पाहिजे हे कळतं. तुम्ही मला इथे बोलवलं, एवढा संवाद साधण्याचा चान्स दिलात, संधी दिली. धन्यवाद.